मिरजेत निवडणुकीच्या प्रचारापूर्वीच विशाल पाटील यांनी बाजी मारली. पद्मभूषण कैलासवासी डॉ. वसंतदादा पाटील. फुटबॉल मिरज चषक 2024 अंतिम सामन्यात नूर FC विरुद्ध रब्बानी फुटबॉल क्लब यांच्यामध्ये काट्याची झुंज. रब्बानी नागपूर यांनी चषक पटकावला. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण येथे भारतीय ओपन फुटबॉल स्पर्धा पद्मभूषण डॉ. कैलासवासी वसंतदादा पाटील फुटबॉल चषक 2024 या विद्युत झोतातील फुटबॉल सामने प्रेक्षकांच्या अलोट गर्दीमध्ये संपन्न झाले. 2 मार्च ते 10 मार्च या कालावधीत महाराष्ट्रातील नामांकित फुटबॉल संघासह भारतातील नामांकित फुटबॉल संघांनी या फुटबॉल सामन्यामध्ये सहभाग घेतला होता. डोळ्याचे पारणे फेडणारे हे फुटबॉल सामने पाहण्यासाठी फुटबॉल प्रेमींनी अलोट गर्दी केली होती. फुटबॉल चषक समितीचे अध्यक्ष शिवाजी दुर्वे, सुरेश बापू आवटी, निरंजन आवटी, संदीप आवटी, माजी उपमहापौर आनंदा देवमाने, श्वेता पद्मा कांबळे, आझम काझी, मैनुद्दीन बागवान यांनी या फुटबॉल चषक स्पर्धेचे योग्य नियोजन केल्याने मिरज नगरीच्या फुटबॉल खेळाच्या ओळखीला पुनर्जीवन देण्याचं काम केलं आहे. आज नूर FC आणि रब्बानी फुटबॉल क्लब नागपूर यांच्यात फुटबॉल चषकसाठी अंतिम लढत झाली. प्रेक्षकांची अलोट गर्दी आणि उत्साह पाहून आज अंतिम सामना पाहण्यासाठी विशाल पाटील यांच्यासह किशोर जामदार, CR सांगलीकर, सिद्धार्थ जाधव यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. हा फुटबॉल सामना आयोजित करून विशाल पाटील यांनी लोकसभा निवडणूक प्रचारापूर्वी बाजी मारली. सांगली जिल्हा फुटबॉल स्पर्धा असोसिएशन अध्यक्ष जग्गू सय्यद, सचिव आतिश अग्रवाल व शब्बीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली हे फुटबॉल सामने यशस्वीरित्या पार पडले. या अटीतटीच्या फुटबॉल सामन्यामध्ये रब्बानी फुटबॉल क्लब नागपूर यांनी चषक पटकावला आहे. मिरजकरांच्या खरा फुटबॉलचं किती प्रेम आहे हे प्रेम तुम्ही आता दाखवून दिलेलं आहे. आणि खऱ्या अर्थानं ह्या आपल्या स्टेडियमची कॅपॅसिटी ही मिरजकरांच्या क्षमतेपेक्षा खूप कमी आहे हे ह्या दाखवून दिलेलं आहे. आणि त्यामुळे मिरजेच्या सर्व नेत्यांना, या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे बापू असतील, किशोरदादा असतील, शिवाजीदादा असतील, मैनुद्दीन बागवान असतील, आझम काझी असतील, नायकवडी आमचे आयसभाई असतील, संदीप आणि निरंजन असतील, संजय बाबू मेंढे असतील, मोहम्मद भाई मने, जावेद भाई, डॉक्टर भोसले, नरगिस सय्यद, आमच्याबरोबर आलेले CR सांगलीकर, सिद्धार्थ जाधव, डॉक्टर चव्हाण, सगळे एक होते. तसे तुमच्यासाठी सगळे एकत्र आलेले. आता फुटबॉल मॅच सुरू होणार आहे. 1-1 स्कोर लाईन आहे. हॉटेल नूर विरुद्ध रब्बानी नागपूर हा सामना खूप रंगलेला आहे. पण प्रेक्षकांचा अजूनही आवाज आमच्यापर्यंत येत नाही आहे. त्यामुळे मुंबई, पुणे आणि परदेशापेक्षा जास्त दंगा मिरजेचे प्रेक्षक शकतात हे आपल्याला दाखवायचं आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, मिरज.